नमस्कार मित्रांनो. डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण शेअर मार्केटमध्ये एक दोन पद्धतीने काम होतं हे पाठीमागच्या व्हिडिओत बघितलं होतं. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग या दोन्ही गोष्टी. तर ट्रेडिंग जे बी काय असतं म्हणजे व्यापार, ह्या व्यापारामधले प्रकार आज आपण बघणार आहोत की जे ट्रेडिंगमधले जे बी काय प्रकार पडतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी पण व्हिडिओ जे बी काय आपल्या बऱ्यापैकी लोक बघतच आहेत व्हिडिओ, त्यांना काय व्हिडिओ नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ सहजासहजी पोहोचतील. ट्रेडिंगमध्ये मुख्यतः एक 6 प्रकार पडतात किंवा 6 प्रकारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्या जाते. मग ते 6 प्रकारे ते जे बी काही 6 प्रकार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पहिला प्रकार म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग ही ट्रेडिंग अशी असते की म्हणजे एका दिवसात केला जाणारा व्यवहार शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटसाठी, त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. यामध्ये शेअर्सची खरेदी विक्री एका दिवसातच होती. सपोज सकाळी मार्केट ओपन होताना शेअर्स घेतला तर लगेच दुपारी किंवा 2-2:30च्या दरम्यान विकला जातो. 1 तास, 2 तास, 4 तास, 5 तास हे एका दिवसापुरती मर्यादित शेअर्सचा व्यवहार असतो प्रॉफिट कमवण्यासाठी, त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. दुसरा प्रकार स्कॅल्पिंग येतो. स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे इंट्राडेपेक्षा कमी कालावधी असतो ह्या ट्रेडिंग प्रकारामध्ये. स्कॅल्पिंग म्हणजे एक 15-20 मिनिटं जास्तीत जास्त एक अर्ध्या तासापर्यंत केली जाणारी ट्रेडिंग म्हणजे स्कॅल्पिंग असते, की त्यासाठी एक थोडक्या काळात म्हणजे एक क्विक प्रॉफिट, लगेच प्रॉफिट मिळतं आणि थोडा क्विक लगेच लॉस मिळण्याची शक्यता त्याच्यात असते. त्या पद्धतीने जे काही ट्रेडिंग जे लोक करतात त्याला स्कॅल्पिंग ट्रेडिंग असे म्हणतात. हा झाला दुसरा प्रकार. ट्रेडिंगचा तिसरा प्रकार जर त्यातूनच असतो तो स्विंग ट्रेडिंग असते. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, की आपण एखादा शेअर्स आज घेणं आणि ते 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, एक आठवड्यापुरती एक मर्यादित जे बी काही शेअरची मुवमेंट असते त्या मुवमेंटची तेवढी एक संधीचा फायदा घेऊन लगेच शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे थोडे शेअर्स घेतला जातो आणि एक 6, 7, 8 दिवसात लगेच एक्झिट होले जातं. त्याला एक स्विंग ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे एक 6 ते 7 किंवा एक 8 दिवसापुरतं जो बी काही शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी ज्याला व्यवहार केला जातो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. हा झाला तिसरा प्रकार. चौथा प्रकार असतो तो पोझिशनल ट्रेडिंग असतो. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय, की आज एखादा शेअर सपोज घेतलेला आहे आणि आज घेतलेला शेअर्स एक 15 दिवस, 10 दिवस, जास्तीत जास्त एक महिन्याभरापुरता जो बी काही शेअर मार्केटमध्ये व्यवहार होतो आपलं प्रॉफिट कमवण्यासाठी त्याला पोझिशनल ट्रेडिंग असे म्हणतात. की त्यामध्ये शेअर्स आज घेऊन एक 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 25 दिवसांनी असा प्रॉफिट झाला तर विकला जातो, लॉस झाला तर एक थोडा लॉस घेऊन बाहेर निघला जातो. म्हणजे प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतो. आपण हे बघणार आहे. चौथा प्रकार झाला पोझिशनल. पाचवा प्रकार असतो तो आर्बिट्राज ट्रेडिंग. म्हणजे आपल्या मराठी माणसाला सहसा आर्बिट्राज ट्रेडिंग ही म्हणजे माहीत नसते. आर्बिट्राज ट्रेडिंग म्हणजे काय, तर आर्बिट्राज ट्रेडिंग म्हणजे जे बी काय आपल्या भारतात 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, NSE, BSE. या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर प्रत्येक कंपनीचा बऱ्यापैकी कंपनीचा जो बी काही व्यवहार होतो आणि त्या व्यवहारात जे बी काही क्लोजिंग, ओपनिंग ह्या गोष्टी असतात. म्हणजे एखादा शेअर उदाहरणार्थ टाटा मोटरचा शेअर 700 रुपयाला ओपन झाला आहे, 700 रुपयाला NSEवर ओपन झाला आहे आणि एक 705 रुपयाला BSEवर ओपन झाला आहे. मग कुठेतरी एक 5 रुपयाचा हा डिफरंट आहे. म्हणजे NSEवर त्याच शेअरची ओपनिंग 700 रुपये झाली आणि BSEवर 705 रुपये झाली. मग हा जी 5 रुपयाचा जी डिफरन्स आहे या डिफरन्सचा कुठेतरी फायदा घेतला जातो त्या ट्रेडिंगच्या याच्यामध्ये. म्हणजे NSEवर पण तो शेअर घ्यायचा 700 रुपयाला आणि BSEवर बी 705 रुपयाला घ्यायचा किंवा दोन्हीमध्ये विकायचा. मग ह्या दोन्ही गोष्टी ते 5 रुपये म्हणजे मिळून जातात ह्या दोन्ही एक्सचेंजच्या थ्रू. जर त्या दोन्हीचा जर सामंजस्याने त्यात जर ट्रेडिंग केली तर होतं. हे आर्बिट्राज ट्रेडिंगमध्ये रिस्क एकदम कमी असते, प्रॉफिट पण थोडं कमी होतं, परंतु जास्तीचं एक सेफ ट्रेडिंग मानली जाते ही. की कारण की जे बी काही मोठमोठे हेज फंड आहेत किंवा बँकिंग हेज फंड आहेत ती जास्त कॅपिटलवर थोडं आर्बिट्राज ट्रेडिंगवरच भर देतात वरच्या मोठ्या कॅपिटलसाठी. कारण की ह्याच्यामध्ये सेफ्टी प्रॉफिट मिळतं बऱ्यापैकी. एक प्रॉफिट थोडं असतं पण बऱ्यापैकी एक शुअरिटी असते प्रॉफिटची. ही झाली 5वी गोष्ट आर्बिट्राज ट्रेडिंग. आणि 6वा प्रकार म्हणजे अल्गो ट्रेडिंग म्हणजे कॉम्प्युटरच्या साह्याने, म्हणजे कॉम्प्युटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त कॉम्प्युटरच्या साह्याने केली जाणारी ट्रेडिंग म्हणजे अल्गो ट्रेडिंग असते. की त्यामध्ये काय असतं की शेअर्स कुठल्या कंडिशनला आल्यावर घ्यायचा आणि कुठल्या कंडिशनला आल्यावर विकायचा ह्या गोष्टी अगोदरच कुठेतरी एक सॉफ्टवेअरच्या साह्याने सेट केलेल्या असतात.
मग मार्केटचं समजा टेक्निकल अनालिसिस थ्रू मार्केटच्या त्या कंडिशनवर आलं की आपलं सॉफ्टवेअर तो शेअर्स मनाने घेतो आणि आपलं अपोजिट चाललं तर एक्झिट बी होतो, स्टॉप लॉस टार्गेट लावून ह्या गोष्टी कुठेतरी अगोदर प्री सेट असतात म्हणायचं की त्या गोष्टी अगोदर सेटिंग लावलेल्या असते. म्हणजे कॉम्प्युटरचा ह्याच्यात जास्तीचा यूज करून सॉफ्टवेअर थ्रू ट्रेडिंग केली जाते, त्याला आपण अल्गो ट्रेड म्हणतो. मग हे मुख्य 6 प्रकार आहेत ट्रेडिंगचे. मग आपल्याला आपण ज्यावेळेस हे ट्रेडिंगमध्ये कुठंतरी यायला लागतो, आपल्याला एक पैसा कमवायचा म्हणलं की आपण म्हणतो व्यापार करा, ट्रेडिंग. मग या ट्रेडिंगचे एक 5-6 प्रकार. सुरुवातीला ह्या सगळ्या एक 6 प्रकारचं व्यवस्थित पद्धतीने आपल्या मराठी माणसाला नॉलेज असणं गरजेचं आहे. मग ती 6 प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यातलं जे बी काय प्रत्येकाला एक 6 प्रकार माहीत तर असतं महत्त्वाचं आहे, परंतु त्यातनं जे बी काय हळूहळू एक ट्रेडिंग प्रत्येक पद्धतीने एक ट्रेडिंग केली पाहिजे आणि थोडक्या कॅपिटलवरती ट्रेडिंग करून जे काय आपल्या स्वभावाला किंवा आपल्या जे बी काय आपल्या स्टाईलला जी ट्रेडिंग पद्धत सूट होती त्या पद्धतीने जर आपण ट्रेडिंग करायला लागलो तर कुठेतरी एक प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस प्रॉफिटेबल ट्रेडर आपण होऊ शकतो. सपोज एखादा असेल व्यक्ती त्याला इंट्राडे ट्रेडिंग करतोय, स्विंग करतोय, पोझिशनल करतोय, सगळं करतोय, परंतु जास्तीचं जर त्याचा समजा हात म्हणजे कसं असतं त्याची प्रत्येकाची एक ज्याचा हात एखाद्यावर समजा इंट्राडे ट्रेडिंग एखाद्याला सूट होत असली तरी त्याने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जास्त अजून ॲनालिसिस करून जास्त थोडं सातत्य ठेवून डिसिप्लिनमध्ये इंट्राडे ट्रेडिंग केली पाहिजे. एखाद्याला समजा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये प्रॉब्लेम वाटत असेल किंवा थोडा एक मेंटली थोडं टॉर्चर वाटत असेल तर स्विंग ट्रेडिंग वळावं, पोझिशनल वळावं. त्याची काही रिस्क कॅपॅसिटी जास्त आहे त्यांनी थोडं स्काल्पिंग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असून त्यावर ॲक्शन घेऊन नंतर कुठेतरी हळूहळू एक पद्धतीने एक ट्रेडिंग केली तर मग परत काही गोष्टी चालू प्रॅक्टिसमधून आपल्या लक्षात येतात की आपल्याला कुठली स्टाईल सूट होती आणि कुठल्या पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतो. मग एक थोडक्या कॅपिटलने जर ह्या सगळ्या गोष्टीतनं थोडी जर ट्रेडिंग चालू केली तर आपल्या मराठी माणसाला कुठेतरी लक्षात येईल. असं काय म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी हे सगळे 6च्या 6 पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करायची गरज नाही. तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 2 या जरी 1 ते 2 सेगमेंटमध्ये जर तुमचं परफेक्शन झालं त्याच्यात जरी तुमचा हात व्यवस्थित बसला तरी तुम्ही बऱ्यापैकी त्यामध्ये प्रॉफिट आपण त्या सेक्टरमध्ये म्हणजे त्या सेगमेंटमध्ये प्रॉफिट बऱ्यापैकी करू शकतो. तर हे 6 सुरुवातीला प्रत्येकाने सगळे हे जे 6 प्रकार आहेत त्यांनी आपल्या वही पेनवर लिहून घ्या. म्हणजे हळूहळू आपली शेअर मार्केटमध्ये जर्नी कुठेतरी चालू होईल. मराठी माणसाची जे बी काही सुरुवातीला आलेलं आहे त्यांनी आपलं कंटिन्यू व्हिडिओ बघत चला. म्हणजे मी जे बी काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकेल ते सहजासहजी तुम्हाला पोचतील. सबस्क्राईब केल्याच्या नंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.